नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय नाजूक आणि गंभीर अशा विषयावरती चर्चा करणार आहोत. तर तो म्हणजे अनेक महिला अशा असतात की ज्यांना त्या जर हसल्या किंवा शिंक आली त्यांना तर त्यांच्या शरीरामधून युरिन जो आहे तो इझिली पास होऊन जातो आणि ते त्यांना अतिशय लाजिरवाणं असं वाटतं. मग त्यामुळे त्या काय करतात की चार चौघांमध्ये मिसळणं असेल तर ते थांबवतात आणि काही दिवसांनी मग त्या अगदी एकट्या पडू लागतात. आता वाढत्या वयानुसार ज्या काही म्हाताऱ्या व्यक्ती आहेत त्यांमध्ये हा त्रास जो आहे तो अगदी नॉर्मलच झालेला आहे. हा त्रास फक्त काही स्त्रियांनाच नसून तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही असतो. पण पुरुषांमध्ये याचं प्रमाण आपल्याला कमी बघायला मिळतं, पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे अतिशय काही साधे व्यायाम प्रकार आहेत, ते जर तुम्ही रोज आत्तापासून करायला सुरुवात केली तर तुमचा हे जे ऑर्गन्स आहेत जे युरिन पास करतात त्यांचा स्वतःवरती कंट्रोल येईल आणि जेणेकरून तुमच्या युरिन वरती कंट्रोल राहील. युरिन इझिली पास होऊन जाण्याचे जर काही कारणे असतील तर त्या म्हणजे स्त्रियांची झालेली डिलिव्हरी नंतर तुमच्या जे युरिन पास करण्याचे जे मसल्स असतात ते इझिली आहे त्यांच्यातला थोडासा कंट्रोल जो आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे त्यांची युरिन इझिली पास होऊन जाते. त्याचबरोबर नंबर 2 म्हणजे त्यांचं जर मूळव्याधचं ऑपरेशन झालेलं असेल तरी सुद्धा युरिन पास होण्याचे चान्सेस जे आहेत त्यांचे वाढतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे युरिन पास होण्याचं जर काही 3 मसल्स असतील तर ते पहिलं म्हणजे पेल्विक फ्लोअर मसल, सेकंड म्हणजे तुमचे ॲब्डॉमिनल मसल आणि थर्ड म्हणजे तुमचे कोर मसल. या 3 मसल्स जर तुमचे स्ट्रॉंग असले तर तुम्ही तुमच्या या क्रियेवरती नियंत्रण मिळवू शकता. म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे 3 काही सोपे आणि साधे व्यायाम प्रकार बघणार आहोत, जे केल्यानंतर तुम्ही हे जे 3 ऑर्गन आहेत या 3 ऑर्गन वरती इझिली कंट्रोल मिळवू शकाल. आज आपण सर्वप्रथम करणार आहोत ती म्हणजे इनर एक्सरसाइज. त्या एक्सरसाइज मध्ये आपण आपली साधी मांडी घालून जमिनीवरती बसा, तुम्ही सोफ्यावरती बसाल, तुम्हाला जिथे कम्फर्टेबल असेल त्या पोझिशन मध्ये बसायचं. बसल्यानंतर ताठ बसायचं, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून घ्यायची, डोळे बंद करून घ्यायचे. आपलं जे पूर्ण लक्ष आहे ते आपल्या युरिन पास होण्यासाठीचे जे ऑर्गन्स आहेत म्हणजे पेल्विक मसल्स असतील, आपले ट्रान्सवर ॲब्डॉमिनल मसल असतील, कोर मसल असतील यांच्याकडे लक्ष एकत्रित करायचं. त्यानंतर थोडा एक वेळ गेला की आपण वॉशरूम जेव्हा पास करतो ते पास करताना जे मसल्स म्हणजे आपलं जे प्रसरण पावतं, आपण जेव्हा वॉशरूमला जातो तेव्हा प्रसरण पावतो तर त्या सर्व मसल्सला आपल्याला आकुंचन करून धरायचे आणि ते वरती ओढायचे, त्या मसल्सला वरती खेचायचे आणि त्यानंतर 5 सेकंड्स त्या पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड करायचे आणि 5 सेकंड्स नंतर मग हळूवारपणे त्याला रिलॅक्स करून घ्यायचं. असं सुरुवातीला आपल्याला 5 सेट करून घ्यायचे, 5-5 सेकंद होल्ड करून. त्यानंतर तुम्ही याची संख्या जी आहे ती वाढवू शकता, म्हणजे त्यानंतर 10 सेकंद होल्ड करणं, 15 सेकंद होल्ड करणं. हे तुम्ही जितकं हळूहळू वाढवत जाल त्यानंतर तुम्हाला जाणवेल की अरे हो, माझं जे आहे ते कंट्रोल हळूहळू माझ्या युरिन पास होण्यावरती यायला लागले. मग या मसलची शक्ती आपली या प्रकारे वाढू शकते. चला तर मग आपण 3 वेळेस याचं एक आवर्तन करून घेणार आहोत. आपण ताठ बसलोय, हातांची ध्यान मुद्रा, डोळे बंद, पूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे नियंत्रित करा. सुरुवातीला फक्त जो श्वास शरीरात येतोय आणि शरीराच्या बाहेर जातोय त्याकडे आपलं लक्ष असतं. श्वास घेतलेला आहे, सोडलेला आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या युरिन पास होणाऱ्या मसल्स कडे आपलं हळूहळू आता त्या अवयवांकडे आपलं पूर्ण लक्ष आहे. त्यांना आता आपण वरती आकुंचन पाहून घेतोय, त्यांना वरती खेचतोय आणि होल्ड करतोय 5 सेकंदासाठी. 1 2 3 4 आणि 5. स्लोली त्याला रिलॅक्स सोडून द्या. त्याची जी रिलॅक्सेशनची पोझिशन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही 5 सेकंद थांबा. त्यानंतर स्लोली आता पुन्हा त्यांना आकुंचन करून घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स करा. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा करूयात सेट. श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्ण शरीराचे जे मसल्स आहेत त्यांना आकुंचन पाहून घ्यायचे. मूत्राशयाच्या मसल्सचा आपण कंट्रोल मध्ये करतो. होल्ड. 1 2 3 4 आणि 5.
रिलॅक्स करायचंय, संत स्लोली आपले डोळे उघडून. ही क्रिया तुम्ही दिवसातून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3ही वेळेस तुम्ही ही क्रिया करू शकताय. हे जे सेट आहे ना, सुरुवातीला 5-5 सेकंदाचे जे सेट आहे ते करून घ्या दिवसातून, सकाळी 10 वेळेस, संध्याकाळी 10 वेळेस करून घ्या. त्यानंतर त्याची जी आहे आपल्याला कॅपॅसिटी हळूहळू वाढवत जाईल. तुम्ही हीच क्रिया वेगळ्या माध्यमातून सुद्धा करू शकताय. म्हणजे जर तुम्ही वॉशरूमला गेलात, वॉशरूमला गेल्यानंतर तुम्ही जर अर्धी युरिन आहे आपली ती पास होऊन गेली आणि त्यानंतर अर्धी युरिन धरून ठेवायची आणि तिला थोडंसं आकुंचन पावण्याचा तिचा प्रयत्न करायचा. तुम्ही या वेळेने सुद्धा ही सेम किनल एक्सरसाइज जी आहे ती करू शकताय. तुम्ही जर ही एक्सरसाइज पहिले 5 ते 6 आठवडे कराल तर तुम्हाला यामध्ये थोडासा रिझल्ट जाणवायला लागेल. पण तुम्ही जर हीच एक्सरसाइज पूर्ण 12 आठवड्यांसाठी कराल तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही पूर्ण तुमच्या युरिन वरती कंट्रोल करायला शिकलेले आहात. आता करूयात आपण नंबर 2 ची एक्सरसाइज. ती म्हणजे करायचे आपल्याला बटरफ्लाय पोज. दोन्ही हातांनी आपल्या पायांना पकडायचं. आपण बटरफ्लाय पोज केलाय, पायांची नमस्कार स्थिती करून घेतली, दोन्ही हातांनी पायांना पकडले आणि आपल्याला काय करायचंय, बटरफ्लाय पोज जे ते हळूहळू आपल्या पायांना वरती घ्यायचं आणि हळूहळू खाली घेऊन जायचं. दोन्ही हात घ्यायचे, आपले गुडघ्यावरती ठेवायचे आणि हळूहळू जमेल तितका आपला जो मांड्यांचा भाग आहे तो जमिनीवरती टेकला पाहिजे आणि आपल्या पायांमधलं आणि आपल्या शरीरामधलं जे ते अंतर किती कमी करता येईल त्याकडे हळूहळू लक्ष द्यायचं. जेवढा जास्त आपले पाय, आपले मांड्या आपल्या शरीराच्या जवळ असतील तितका आपण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि या पोझिशन मध्ये आता होल्ड करायचं. तुम्ही सुरुवातीला 30 सेकंदासाठी या पोझिशन मध्ये होल्ड करू शकताय. त्यानंतर जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा तुम्ही 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटांपर्यंत सुद्धा तुम्ही या पोझिशन मध्ये होल्ड करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकताय. तुम्ही जर टीव्ही बघत असाल तरी सुद्धा तुम्ही बटरफ्लाय पोज मध्ये बसलात तरी सुद्धा चालू शकते. तुम्ही ही पोझिशन जर पुढच्या 2 ते 3 आठवड्यांसाठी रेग्युलर केली तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या पायाचे जे मसल्स आहेत, म्हणजे थाईजचे जे इंटरनल मसल्स आहेत ते स्ट्रॉंग झालेत, तुमच्या पायांची लवचिकता वाढली आणि जेणेकरून युरिन पास होण्यावरती हळूहळू तुमचा कंट्रोल यायला लागलाय. नंबर 3 म्हणजे आता आपल्याला बघायचंय कॅट काऊ पोज. त्यासाठी आपण कॅट काऊ पोज मध्ये येऊयात. दोन्ही हात आणि दोन्ही पायांवरती आपल्याला यायचंय. हळूहळू दोन्ही हात घ्यायचे, पायांची पोझिशन सोडून द्यायची आणि पायांमध्ये आपल्या गुडघ्यांमध्ये अंतर असलं पाहिजे. श्वास घेत हळूहळू मान वरती करायची, पाठ आतमध्ये खेचून घ्यायची. त्यानंतर श्वास सोडून देत मान खाली घ्यायची, पाठ पूर्ण वरती खेचायची. ही मुवमेंट आपण करत राहायची. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, पुन्हा घ्यायचा, सोडून द्यायचा. ही जेव्हा क्रिया आपण करतोय ना, या क्रियेमध्ये पूर्ण आपले पेल्विक मसल्स जे आहेत तर त्यांना छान ऍक्टिव्हेशन मिळतंय. तुम्हाला जाणवतंय की तुमच्या पोटाची आणि कमरेची पूर्ण लवचिकता आपण जे आसन करतोय त्यामध्ये सुधारते. अगदी साधं आणि सोपं आसन आहे. तुम्ही कॉट वरती सुद्धा करू शकताय. खाली बसता येत नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे करू शकताय. पुढची आसन स्थिती आपल्याला बदलून घ्यायची. आपल्याला पुढे जाऊन करायचंय सेतुबंधासन. त्यासाठी तुम्हाला यायचंय शयन स्थितीमध्ये. पुढील आसन आपल्याला करायचंय सेतुबंधासन. ते आपल्याला करायचं शयन स्थितीमध्ये. दोन्ही पाय घ्यायचे, अलगद गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचे, दोन्ही हात कमरेजवळ ठेवून घ्यायचे. हळूवारपणे श्वास घेत आपण आपल्या कमरेला वरती उचलायचं आणि या पोझिशन मध्ये होल्ड करायचं. आपण बघू शकतात की यामध्ये आपल्या इंटरनल जे थाय मसल्स आहे त्यांना असतील, ग्लुटियल मसल्स असतील, आपलं पेल्विक रिजन असेल, त्याचबरोबर आपले कोर मसल्स असतील, त्या सर्वांवरती भरपूर प्रमाणामध्ये ताण येतोय. आणि या पोझिशनमध्ये आपण सुरुवातीला 10 सेकंदांपासून तर 1 मिनिटापर्यंतच्या होल्ड करू शकतोय. हळूवारपणे त्या पोझिशनमध्ये थांबून घेत ज्या कोणत्या मसलवर ताण येतोय त्यांना रिलॅक्स करून घेत हळूवारपणे कंबर जमिनीवरती टेकवून घ्यायचंय. आता 5वं आसन करतोय ते आपण म्हणजे मलासन. त्यासाठी दोन्ही पाय जे ते आपल्याला पूर्ण जमिनीवर टेकवून घ्यायचे, म्हणजे टाचीपासून पायापर्यंतचा पूर्ण भाग जमिनीवर टेकलेला पाहिजे. पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं, दोन्ही हातांची नमस्कार करून घ्यायची आणि बसायचं. मलासनामध्ये बसल्यानंतर तुमच्या पोटावरती प्रेशर क्रिएट होतो, पेल्विक मसल स्ट्रॉंग होतात, इंटरनल थाय मसल्स त्यांचे मसल सुद्धा स्ट्रॉंग होतात.
त्याचबरोबर तुमच्या जे युरिन पास होण्यासाठी जे आपले पेल्विकचे मसल्स काम करतात त्यांवरती सुद्धा कंट्रोल यायला हळूहळू मदत होते. तुम्ही 30 सेकंदांपासून या पोझिशनमध्ये बसायला सुरुवात करू शकताय, तर पुढे 1 मिनिट 2 मिनिटांपर्यंत तुम्ही या पोझिशनमध्ये बसू शकताय. सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही या सगळ्या व्यायाम प्रकारांचा सराव हा करू शकता. आज आपण अशी काही 5 आसने करून घेतली जी तुम्हाला तुमच्या युरिनवरती कंट्रोल मिळवण्यासाठी मदत करतील. त्याचबरोबर तुम्ही काही नियम पाळा. ते म्हणजे तुम्ही जर पाणी पित असाल तर खाली बसून पाणी प्या आणि पाणी पिताना भरपूर फास्ट मध्ये पाणी न पिता हळूहळू चावून चावून पाणी प्या. प्रत्येक पाणी पिताना पूर्ण लाळ जी आहे ती आपली त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि अशा प्रकारे पाणी प्या. त्याचबरोबर तुम्ही रोज 5 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा राईट आणि लेफ्ट ब्रेन जो आहे ते दोन्ही ऍक्टिव्हेट राहतील आणि ते तुमच्या मेंदू सोबत कनेक्ट करतील. तुम्ही रोज 7 ते 8 तासाची शांत झोप घ्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचं शरीर अगदी रिलॅक्स राहील, तुमचं मनही रिलॅक्स राहील आणि जेव्हा हे दोघं एकत्रितपणे छान असा संयोग करू शकतील तेव्हा नक्कीच तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. पण या छोट्याशा कारणामुळे तुम्ही लोकांमध्ये न मिसळणे, एकटे राहणे हे जर तुम्ही करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आज मी जे सांगितले ते सगळे आसने करायला सुरुवात करा. आत्ताच आपण ज्या सगळे काही उपाय बघितले ते सुद्धा रोज तुम्ही करायला सुरुवात करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या कारणासाठी जर माझ्याबरोबर योगाभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन असा छान काहीतरी टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.